आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि यशवंत सेनेमधल्या राड्याची। धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आम्ही नक्षलवादी होऊ असं वक्तव्य मधुकर पिचड यांनी केलं होतं आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज यशवंत सेनेनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरती जाऊन जोडे मारो आंदोलन केलं। यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि यशवंत सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले। सुरुवातीला सुरू झालेला शाब्दिक वाद पुढे हाणामारीपर्यंत गेला। त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर एकच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज कार्यालयासमोर हाणामारी पाहायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध यशवंत सेना या दोन गटांमध्ये आज मारामारी झालेली पाहायला मिळाली। यशवंत सेना ही मधुकर पिचड यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आली होती। मधुकर पिचड यांनी धनगर आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी आहेत ते ह्या ठिकाणी आले होते आणि दोन्ही गटांमध्ये आपल्याला पाहायला मिळते यशवंत सेनेचे कार्यकर्ते देखील आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळतात। दोन्ही गटांमध्ये हाणामारी झालेली आपल्याला पाहायला मिळते। या मधुकर पिचड यांच्या विरोधात हे आंदोलन होतं आणि त्या विरोधात आपल्याला पाहू शकते रस्त्यावर कार्यकर्ते धावून यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना पळवण्याचा प्रयत्न आहे ते देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन मनोज गुप्तासह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। जोरदार गोंधळ आज दक्षिण मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर पाहायला मिळाला। यशवंत सेनेचे कार्यकर्ते मधुकर पिचड यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आले आणि इथे जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलनाचं चित्र पाहायला मिळालं। मधुकर पिचड यांनी धनगर आरक्षणासंदर्भात जे विधान केलंय त्याचा निषेध नोंदवण्यात आला। राष्ट्रवादी मंत्री मधुकर पिचड यांनी 7 तारखेला पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलं की जर धनगर समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही आदिवासी नक्षलवादी बनू। हा सर्व समाजाविरुद्ध द्रोह आहे, राष्ट्राविरुद्ध द्रोह आहे। ह्या देवेंद्र सरकारने त्यांना अटक करावी। दुसरी विषय महत्त्वाचा आहे की यशवंत सेने 6 वाग विधानसभेत गेल्यावर घुसले होते। त्यावेळी अजित पवारांनी जयंत पाटलांनी विधानसभा बंद पाडली। मग जयंत पाटलांचं आमचं म्हणणं असं आहे की जर राष्ट्रवादी म्हणून मोठे नेतृत्व जर आम्हाला सोबत असेल त्याच्या मग बोलू धनी कोण आहे? पवार साहेबांनी स्वतः उत्तर द्यावं आणि धनगर समाज शरद पवारांच्या विरुद्ध अजून जाईल। एकदा झालेलं आहे, परत त्यांना आम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर घेऊ शकतात। आमच्या सरकार असताना जेव्हा विधानसभेची निवडणूक तोंड्यावर होती त्यांनी धनगर समाजाचा एक आंदोलन बारामतीमध्ये घेतलं होतं। तिकडे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गेले, त्यांनी सांगितलं होतं की आठवड्याभरात जेव्हा मी मुख्यमंत्री होईल पहिला निर्णय धनगर समाजाच्या आरक्षणाचा मी घेणार आहे। 2.25 वर्ष झाले तो निर्णय झाला नाही। मागणी करणारे लोक मंत्री झाले। कुठेतरी समाजामध्ये रोष असताना तो रोष इतर पक्षाकडे कसा वळवता येईल त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत सेनेच्या नावाने स्वतःचे गुण पक्षाच्या कार्यालयावर पाठवले।